शेअर स्क्रीन, एंटायर स्क्रीन. त्यासाठी आपल्याला चालू पाहिजे, त्याच्याशिवाय बजेट बसत. पहा पुन्हा मी सुरुवातीपासून घेतो. ए बी सी यांच्या वयाची बेरीज 90 आहे, त्यांचे प्रमाण 2 3 4 आहे, तर बी चे वय किती आहे? आता बाय ट्रिकनं आता पुन्हा घेतो मी. बाय ट्रिकनं कसं काढायचं असते, आपल्याला बी चं वय विचारलेलं आहे आणि यांचं प्रमाण 2 3 4 आहे. बी हा 3च्या पट्टीत असला पाहिजे, म्हणजे 3च्या पट्टीमधला ऑप्शन कोणता पाहायचं. याच्यात 20 3च्या पट्टीत नाही, 25 नाही, 30 आहे, 35 नाही, तर याचा आन्सर किती आहे? 30 येते. परंतु ही ट्रिक आपली कधी कधी फेल जाते. ट्रिक फेल होऊन जाते. कधी फेल होते? जर चारही ऑप्शन 3 न कटणारे असतील, 21 27 60 90 याच्यासारखे ऑप्शन असतील, चारही ऑप्शन 3 न कटले असते, त्यावेळेस आपली ही ट्रिक फेल जाते. त्यासाठी आपल्याला काय करायचं, बेसिक मेथडने सुद्धा माहीत करायचं असते. बाय मेथड पहा, मेथडनं कसं काढायचं असते. तर 2 3 4 आहे, तर याचं एक्सच्या पट्टीत घेऊ. आता आपल्याला एचं वय माहीत नाही आहे, बी चं वय माहित नाही आहे आणि सी चं वय माहित नाही, परंतु यांचं प्रमाण माहित आहे. याचं प्रमाण, याचं वय 2 असेल तर बी चं 3 आहे आणि सी चं 4 आहे. याचा अर्थ असा होते, तर आपण प्रमाणात एक्झॅक्ट माहित नसल्यामुळे आपण एक्स घेऊ याला. हे काय झाले आजचे वय, हे झाले आजचे वय एबीसीचे. हे ए कन्सिडर करा सगळ्यात लहान, ही महिला बी कन्सिडर करा आणि हा पुरुष सी कन्सिडर करा. हिचं वय, छोट्या मुलीचं ए 2x आहे, या महिलेचं वय 3x आहे आणि पुरुषाचं वय 4x आहे. यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. वयाची बेरीज दिली म्हटलं यांचं काय करू, मग आपण बेरीज करू. इथं मी प्लसचं चिन्ह करतो. बरोबर काय दिलेलं आहे? 90. आणि आपल्याला विचारलं किती? 3 आणि 2 5 आणि 4 9. 9x बरोबर 90 आलं. तर x बरोबर किती येईल मग? आता x बरोबर इथं 9 न भागितलं मी दोन्हीला, तर x बरोबर 10. आपल्याला बी चं विचारलेलं आहे, हे बी चं विचारलेलं आहे, x बरोबर 10 आलं. इथं ठेवा, म्हणजे आन्सर येते 30. आलं लक्षात? सेकंड, ए बी सी यांचे वय 3 4 5 या प्रमाणात आहे. 5 वर्षांनंतर एकूण वय 75 होईल. सी चे सध्याचे वय किती आहे? आता इथं आपण बाय ट्रेकनं जातो म्हटलं, सी चे सध्याचे वय विचारलं. आता सी आहे, इथं सी चं 5 प्रमाण आहे आणि यांचं वय सध्याच्या वयाचं प्रमाण दिलेलं आहे. इथं काहीच दिलेलं नाही आहे, म्हणजे सध्याचं वय आहे असं कन्सिडर करायचं असते आपल्याला. प्रमाण इथं ए बी सी यांचे वय 3 4 या प्रमाणात आहे असं सांगितलेलं आहे की आजचा आहे, उद्याचा आहे, परवाचा आहे. तर असं सांगितलेलं नसतं, स्पष्ट केलेलं नसतं प्रश्नामध्ये, तर हे प्रमाण कसं करायचं असते? आजचं कन्सिडर करायचं असतं. आज एवढ्या गोष्टी लक्षात राहू द्यायचा. 5 वर्षानंतर एकूण वय 75 होईल, म्हणजे सी चे सध्याचे वय किती? 5च्या प्रमाणात 20 बी आहे, 25 बी आहे, 30 बी आहे, 35 बी आहे. म्हणजे आपली ट्रिक इथं फेल गेली. इथं ट्रिक आपल्याला बाय मेथडला जावं लागेल. आता बाय मेथड काय म्हणते पहा, ए बी सी यांचे वय 3 4 5 या प्रमाणात आहे. ए हा बी आणि सी किती आहे? एचं वय 3 4 5. आपल्याला एक्झॅक्ट माहित नसल्यामुळे मी काय करतो, एक्स अचल घेतो आणि यांच्या प्रमाणात आहे 5 वर्षानंतर. आता 5 वर्षानंतर पहा, कन्सिडर करा, हे आजचे वय आहे, हे आहे आजचे वय. आता 5 वर्षानंतर यांचं वय किती होईल? 5 वर्षानंतर एचं वय किती होईल? 5 वर्ष ऍड होईल तर किती होईल मग? 3x + 5. बरोबर आहे की नाही? बीचं किती होईल? बीचं तेवढंच राहील, बी वाढणार नाही का? ए जर वाढला 5 वर्षानंतर बी तेवढाच राहील का? तर नाही, बी पण 5 वर्षांना वाढा, 4x + 5. आणि सी चं वय किती? सी चं पण 5 वर्षांना वाढ. सी चं किती होईल? 5x + 5. बरोबर आहे. आता हे आपल्याला यांची बेरीज दिलेली आहे. यांची एकूण वय आता हे 5 वर्षानंतर, हे आजचे वय दिलेले आहे, हे 5 वर्षानंतरचे वय. आणि यांची बेरीज दिलेली आहे. यांची बेरीज किती आहे म्हणते? = 75. यांची बेरीज 75 दिलेली.
आपल्याला बीचं आजचं वय काढणं आहे, म्हणजे आपल्याला एक्स निघलं तर हे 4x ही काढणं आहे आपल्याला. हे 5 वर्षानंतरचे वय आहे. तर पहा 3x अधिक 4x अधिक 5x किती येते? 4x अधिक 5x 9x, 9 आणि 3 12x, 12x अधिक 15, 12x 15 तिकडे गेल्यानंतर किती होते? 75 मधून 15 गेले, राहिले 60. एक्स बरोबर काय येते? याला 12 ना भागितलं 5. मी आता एक्स बरोबर काय ठेवतो इथं? 5 ठेवतो, कारण आजचं वय विचारलेलं आहे आपल्याला. आजचं वय बीचं 4x आहे. 4x बरोबर काय येईल मग? 4 गुणिला 5 बरोबर 20 वर्ष. बरोबर 20 वर्ष. Sum of age of three person is 60. A is 5 years older than B and C is 5 years younger than B. Find age of B म्हणते. यंगर म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वयाचा आणि ओल्डर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वयाचा, असं लक्षात घ्या. यंगर आणि ओल्डरचा अर्थ काय मराठीत? 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज 60 आहे. 3 जण दिलेले आहे आपल्याला, ए बी सी. त्यांची 60 दिलेली आहे. ए हा बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणते आणि सी हा बी पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता इथं कन्सिडर करा. आता आपल्याला तुलना कोणासोबत केलेली आहे उदाहरणामध्ये? बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून सुरुवात ज्याच्यापेक्षा कन्सिडर केलेली आहे त्याला एक्स मानायचं. आलं का लक्षात? त्याला काय म्हणायचं? एक्स मानायचं. समजा बीचे आजचे वय एक्स आहे हे समजायचं आपल्याला. आता एबीसीच्या फॉर्मॅट मध्ये म्हणू आपण एस बी सी. टी म्हणजे टुडे लक्षात घ्यायचं आहे. टी म्हणजे मी म्हणत असतो कन्सिडर टुडे. याचं वय किती आहे? एक्स आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज 60 आहे. ए हा बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. जर बीचं एक्स आहे तर मग एचं किती? 5 वर्षांनी मोठा आहे, तर एक्स अधिक 5. बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे हा. आणि काय म्हणते? मोठा आहे. आणि सी हा बी पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सी हा बी पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तुम्ही काय लिहू शकतो? एक्स वजा 5. सी हा बी पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आणि यांची बेरीज किती दिलेली आहे? यांची बेरीज दिलेली आहे 60. हे यांचं प्रमाण झालं. यांची बेरीज करतो मी. यांचं प्रमाणच्या जागी आता इथे बेरीज म्हणतो, कारण बेरीज दिलेली आहे आपल्याला. हे 5 कॅन्सल होऊन जाते. एक्स अधिक एक्स अधिक एक्स 3x बरोबर 60. 3x बरोबर 60. तर एक्स बरोबर किती येते मग? 20. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू विचारलेली आहे. एक्स बरोबर काय? आता आपल्याला कोणाची विचारलं? आपल्याला इथं पहा, बी चं विचारलं आहे ना. बी चे वय किती? बी चं वय किती आहे? मग बी चे एक्स आहे. चौथं, ए बी सी यांचं प्रमाण 2:3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांची बेरीज 120 होईल. ए चे सध्याचे वय किती आहे? आता ए चे सध्याचे वय आपल्याला काढणं असली तर 2च्या प्रमाणात काढणं आहे, पण हे 2ला कटणारे सगळेच आहे, त्यामुळे ही आपली इथं ट्रिक्स फेल पडते. 10 वर्षानंतर त्यांची बेरीज दिलेली आहे. पहा, ए कन्सिडर करा. ए हा बी आणि हा सी. यांचं टुडे आजचं प्रमाण सांगितलेलं आहे. किती आहे? 2:3:5. याचा अर्थ असा होते, जर एचं वय 2 कन्सिडर केलं मी 2 वर्ष, तर बीचं 3 वर्ष होते आणि सीचं किती होते? 5 वर्ष होते. पण आपल्याला एक्झॅक्ट वय माहित नसल्यामुळे आपण काय घेतो? त्याचा सहगुणक घेतो. 2x कन्सिडर करा, 3x आणि 5x आजचं वय. आपल्याला 10 वर्षानंतर त्यांची बेरीज 120 होते, म्हणजे इथून 10 वर्षानंतर एचं वय किती होईल? 10 वर्षानंतर 10 वर्षानंतर ए कितीचा वर्षांचा होईल? 2x अधिक 10. तसा बी किती वर्षाचा होईल? मग 3x अधिक 10.
आणि सी किती वर्षाचा होईल? 5x अधिक 10. यांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 120 वर्ष. यांची बेरीज दिलेली आहे 120 वर्ष. मग याची बेरीज करा. ही बेरीज 2x 2 आणि 3x 5x 5 आणि 5 10x 10x आणि हे 10 10 20 10 30 30 इकडे गेले, किती राहिले? 90. शून्य शून्य कॅन्सल गेला. x बरोबर किती आला? 9. आपल्याला x बरोबर 9 आला. आपल्याला विचारलं काय? आपल्याला विचारलेलं आहे a चे सध्याचे वय. a चे विचारलं ना, a चे सध्याचे वय म्हणजे 2x विचारलं. x बरोबर किती आलेलं? 9 आहे. इथे 9 टाकायचे म्हणजे 2 गुणिला 9. 2 गुणिला 9 किती येते? 18. आपल्याला जर b चं विचारलं असतं तर काय केलं असतं? 3 गुणिला 9 किती आलं असतं? b चं वय 27 वर्ष. c चं विचारलं असतं तर किती आलं असतं? 5 गुणिला 9 45 वर्ष. c चं विचारलं असतं 10 वर्षानंतरचं वय 45 हे अधिक 10 55 वर्ष. बी चं 10 वर्षानंतरचं वय विचारलं असतं 9 त्रिक 27 अधिक 10 37. ए चं विचारलं असतं 10 वर्षानंतरचं 9 दुनी 18 अधिक 10 28. 10 वर्षापूर्वीचं विचारलं असतं 3x गुणिले 27 वजा 10 17 वर्ष. म्हणजे याच्यामध्ये टाकून तुम्हाला काही बी आजचं वय भेटलं तर काही बी काढता येईल. काय लक्षात? Sum of age of A, B, C is 84. Ratio of A is to B is equal to 2 is to 3 and B is to C is equal to 4 is to 5. Find age of C म्हणते. आता पहा, याचे 2 रेशो दिलेले आहेत. इथं काय दिलेलं आहे? 2 रेशो दिलेले आहे. एकच रेशो नाही दिलेला आहे. आता हे कसं करायचं? मग 2 रेशो मध्ये मांडून घ्यायचं. A चं आणि B चं प्रमाण दिलेलं आहे. A चं आणि B चं प्रमाण किती दिलेलं आहे? 2 असतील. हे 2x कन्सिडर करा आणि हे काय करा? b 3x. आणि आता b आणि c चं दिलेलं आहे. b आणि c. b चं जर 4 वर्ष असेल तर c चं 5. आता आपल्याला करणं हे 4x कन्सिडर करा आणि हे 5x कन्सिडर करा. तर b तर कॉमन आहे इथं. बी तर कॉमन असल्यामुळे बी आपल्याला कॉमन करणं आहे. तर बी कॉमन करायसाठी आपण इथं काय घेत असतो? याचं शेजारी घेत असतो. इथं म्हणजे 3 आणि याचं काय घ्यायचं? 4. आलं लक्षात तुमच्या? मग हे झालं, हे झालं ए चं प्रमाण म्हणजे ज्याचं दिलेलं राहते आपण त्याचं कन्सिडर करतो इथं. तर मग ए किती? 2x गुणिला 4 8x. हे 3x आणि 4x 12x. आता पण 4x हे घेतलं, इथे x पण घेतलं, x स्क्वेअर पण केलं तर काहीच फरक पडत नाही कारण ते कॅन्सल होऊन जाते. आणि 5 त्रिक 15x स्क्वेअर. आलं लक्षात? x स्क्वेअर कॅन्सल होऊन जाते, त्याचं काही मतलब राहत नाही. त्याच्यामुळं काय करायचं आपण? सुरुवातीपासून घेऊ आता आपण. ए आणि बी आणि सी चं प्रमाण पहा. ए इज टू बी इज टू सी. 2:3 आहे यांचं प्रमाण. तर बी आपल्याला कॉमन करणं आहे. इथं 3 आहे आणि 4 आहे. तर बी ला मला 12 करणं आहे. 12 करणं आहे तर मी याला 4 न गुणतो आणि याला 4 न गुणतो. म्हणजे ए किती होईल? 8 होऊन जाईल. बी 12. आता बी ला 84. आता आपण इथे एक्स घेऊ शकतो. 8x अधिक 12x अधिक 15x. पुन्हा आपलं बाहेर पडलो आपण आहे की नाही? आपण वारंवार बाहेर काऊन पडून काढतोय समजून नाही राहिलं. ठीक आहे. प्रॉब्लेम येऊन राहिला. 8x अधिक 12x अधिक 15x यांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 84. 12 8 20 20 15 35x. आपल्याला विचारलं कोणाचं? सी चं विचारलं म्हणून पहा 35
35, एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे 84. आणि आपल्याला विचारलं कोणाचं सीचं म्हणजे 15x वय विचारलेलं आहे. एक्स एक्स कॅन्सर, 5 न भाग देऊ, 5 त्रिक 15, 5 7 35, 7 1 7, 7 2 14, 12 गुणिले 3 36. याचं वय किती 36. नेक्स्ट, ए बी सी यांचे वय एकाच दोनास 3 या प्रमाणात आहे. 6 वर्षापूर्वी त्यांची बेरीज 36 होती. तर सी चे सध्याचे वय किती? सी चं सध्याचं वय म्हणजे सी चं पहा, इथं सी आहे 3. 3चं मल्टिपल पाहायचं आपण. 3 चूक 12, 3 सक 18, 3 9 27, 3 10 30. चारही बी 3चे मल्टिपल आहे. म्हणजे या ट्रिकनं आपण काही जाऊ शकत नाही. आता 6 वर्षापूर्वी त्यांची बेरीज 36 होती म्हणते. तर 6 आजचं किती राहील यायला आपल्याला प्रमाण आजचं दिलेलं आहे. एकाच दोनास 3. हे प्रमाण कोणाचं दिलेलं आहे? आजचं प्रमाण दिलेलं आहे. ए बी आणि सी यांचं प्रमाण आहे. याचं 1, याचं 2 आणि याचं 3. याचा अर्थ काय होते? एचं जर वय 1 वर्ष असेल तर बीचं 2 वर्ष आहे आणि सीचं किती आहे 3 वर्ष आहे. पण आपल्याला यातला सहगुणक एक्स घेऊन घ्या. त्यांच्या प्रमाणात आहे ते 6 वर्षापूर्वी त्यांची बेरीज 36 होती म्हणते. तर आज किती राहील मग त्यांची बेरीज? 6 वर्षापूर्वी त्यांची बेरीज 36 होती. तर आज किती राहील त्याची? त्याच्यामध्ये 6 मिळवावं लागेल आपल्याला प्रत्येकीच्या. बरोबर आहे की? ए बी सी यांचे वय एकाच दोनास या प्रमाणात आहे. 6 वर्षापूर्वी 36 वर्ष द्यायची. तर आज मध्ये द्यायचं काय करावं लागेल? याच्यामध्ये 6 नाही मिळवावं लागेल आपल्याला मित्रांनो. आपल्याला त्याच्या टोटल मध्ये 6 मिळवावं लागतं. हे आपलं पुरुष, कारण आजचं त्याचं गुणोत्तर त्यांनी दिलेलंच आहे सरळ सरळ. एक्स 2x आणि 3x हे गुणोत्तर दिलेलंच आहे. आणि हे त्यांची बेरीज ही 6 वर्षापूर्वीची आहे. पण आज किती होईल? साइन 2 12 साइन 3 18 वर्ष त्या 36 मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. 8 आणि 6 14, हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 54. आज किती होईल त्याची? 54. आपल्याला कोणाचं विचार? सीचं विचारलेलं आहे, म्हणजे 3x विचारलेलं आहे आपल्याला. 6x ची व्हॅल्यू आलेली आहे 54. तर 3x ची किती? एक्स एक्स कॅन्सल, 3 2 6, 2 2 4 आणि पुन्हा 14 येते. बे साठी 14 27. आलं लक्षात तुमच्या? आता 7वं हे करून पहा तुम्ही. होमवर्क साठी राहू द्या. हे किंवा याचं मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, याचं काय आहे ते, याचं आन्सर काय आहे. चला आपण करूनच घेऊ. हे चांगला क्वेश्चन आहे हा. ए हा बी च्या दुप्पट आहे म्हणते. आता आपल्याला ए बी सी चं गुणोत्तर काढणं आहे. ए हा बी चा काय आहे? दुप्पट आहे. ए बी आणि सी. बी चं कन्सिडर करा एक्स. तर ए हा दुप्पट आहे, तर ए चं किती झालं? 2x. आणि सी हा बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. सी, आता हा हे स्टेटमेंट मध्ये कसं मांडायचं पहा, तुम्हाला सांगतो मी. सी हे 5 वर्ष बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. सी हा बी पेक्षा 5, बी चं एक्स आहे, तर सी चं किती येईल मग? एक्स अधिक 5.
सरळ सरळच दिलेला आहे, त्यामुळे इथं काही आपल्याला काही करण्याची गरज नाही. बी सी हा बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणते. एकूण वय 65, यांची यांची वयाची बेरीज किती आहे? 65. 65 करून घ्यायची. 65 2x अधिक 3x 4x 4x बरोबर 5. 65 वजा 5 म्हणजे 60 येते. तर x बरोबर किती येते? 4. 4 1 4 15. आपल्याला सी चं वय विचारलेलं आहे. सी चं वय त्याच्यामध्ये टाका, आहे 15 वर्ष आणि 5 वर्ष किती होईल? 20 वर्ष. 20 वर्ष. चांगला क्वेश्चन होता, अतिशय महत्वाचा. चारास पाचास 6 आहे. 5 वर्षानंतर बेरीज 105 होईल, तर बी चे वय किती म्हणते? आता यांची बेरीज सरळ सरळ करून घ्यायची. 4x ए बी सी, ए इज टू बी इज टू सी, 4x अधिक 5x अधिक 6x. आता 5 वर्षानंतरची बेरीज 105 दिलेली आहे. काय दिलेलं आहे लक्षात घ्या. 5 वर्षानंतरची बेरीज 105 आहे, तर आज किती येईल त्याची बेरीज? आज किती? 105 मधून काय करावं लागेल मला? 105 मधून 15 मायनस करावं लागेल. किती येते? म्हणजे 90. कारण हे रेशो आपल्याला आजचं दिलेलं आहे. हे रेशो कशाचं दिलेलं आहे? आजचं दिलेलं आहे. त्यामुळे यांची बेरीज पण काय करून घ्यायची? आजची काढून घ्यायची. काय ती? 90. बी चं वय किती विचारलेलं आहे? 4x आणि 5 9x 9 6 15x. 15x बरोबर 90. x बरोबर किती येते? याला 15 ने भागितलं तर x बरोबर येते 6. बी चं वय किती? बी चं वय किती आहे? 6. इथं x हा x बरोबर 6 इथं ठेवा. किती येते? 6 गुणिले 6. 6 गुणिले 6 म्हणजे 36. इथं 36 पाहिजे ऑप्शन. कारण याचं जर 36 आलं, याचं जेव्हा आपण 36, याचं 6 पंचे 30 आणि याचं 6 चूक 24. बेरीज पावर 90 येते की नाही? 6 आणि 4 10, 5 1, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9. म्हणून हे किती येते? याचं ई ऑप्शन लिहून घ्या, 36. 36 इज करेक्ट आन्सर. नववा प्रश्न. सम ऑफ 3 ages is 72. A is 4 year older than B and B is 4 year older than C. Find age of A म्हणते. खूप चांगला प्रश्न आहे. आता आपण पिंक घेऊ. A, B and C. आपल्या टुडेचं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 3 वयांची बेरीज. ए हा बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. ज्याच्यासोबत तुलना केली, कशासोबत तुलना केलेली आहे? इथं बी सोबत तुलना केलेली आहे. बी सोबत तुलना केली तर काय करायचं? तर बी चं वय एक्स म्हणायचं असते. मग ए हा बी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. मग ए किती? एक्स अधिक 4. आणि बी हा सी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. आता याचं स्टेटमेंट मध्ये रूपांतर करून घ्यायचं. काय म्हणते? बी हा सी पेक्षा, बी हा म्हणजे इक्वल करायचं. बी हा सी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. बी चं वय किती आहे? एक्स. सी अधिक 4. पहा हे स्टेटमेंट मध्ये कसं मांडायचं. बी हा म्हटलं, हा बी हा सी पेक्षा 4 वर्षांनी मोठा. हे मांडायचे गणितात मांडता आलं पाहिजे आपल्याला, सगळ्यात महत्वाचं. बी म्हटलं, बी हा म्हटलं तर इक्वल करायचं. बी हा सी पेक्षा, सी चं जेवढं वय असेल सी पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. बी चं आपल्याला माहित आहे एक्स, सी माहित नाही, सी अधिक 4. म्हणून सी बरोबर काय येते? सी बरोबर एक्स वजा 4.
सी बरोबर काय ते एक्स वजा 4, एक्स वजा 4. तिघांची बेरीज 72 दिलेली आहे, यांची बेरीज दिलेली आहे, यांची बेरीज काय दिलेली आहे, मग 4 4 कॅन्सल. आपण हे समीकरण मांडण्यात आलं तर आपलं काही उरत नाही. 3x बरोबर 72, 3x बरोबर 72 येते. तर x बरोबर किती येते, 3 2 6, 3 चूक 12. आपलं विचारलं का a चे वय किती, a चं वय किती आहे, a चं x अधिक 4 आहे की नाही, x बरोबर 24 आलेला आहे, x बरोबर 24 इथं ठेवा. a चं वय x अधिक 4 आहे, 24 अधिक 4 म्हणजे 28. तर शेवटचा प्रश्न आहे आपला 10वा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हा तुम्ही होमवर्क साठी राहू द्या. त्याच्यानंतर आपण PYQ चे प्रश्न पाहिलेले आहे, घेतले नाही आज, पण आपण इथं PYQ चे 5-6 प्रश्न काढलेले आहे मी. तर ते आपल्याला वेळ भेटला तर आपण पुढच्या भागात आपल्याला स्वाती प्रीती यांचे आहे, नंतर सविता कविता, MPC CSAT 2019चा प्रश्न आहे आपल्याजवळ, CSAT मध्ये विचारलेला. नंतर MPC CSAT 2018ला प्रश्न विचारलेला आहे याच्यावर वयावर. नंतर गडप 2019 मध्ये अजय विकास, नंतर कुंतल कौशल, असे 5-6 प्रश्न आपण PYQ चे आणलेले आहे. खूप छान छान प्रश्न आहे, ते पुढच्या भागात आपण पाहू. जर तुम्हाला करता आले तर त्याचे कमेंट करा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अतिशय महत्वाचं एकचा टॉपिक तिघा जणांच्या संदर्भात पाहिलेला आहे. तिघा जणांच्या संदर्भात म्हणजे तिघा जणांचे वय दिलेले राहते आणि आपल्याला एखाद्याचं वय काढायचं असते. आपण ट्रिकने सांगितलं तुम्हाला आणि बाय मेथडनं सुद्धा सांगितलं. जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका कुशंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि आपली ऑनलाईन बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असली तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या, 96 23 36 43 21. व्हॉट्सअप कॉल नाही करायचा, व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा फक्त. आपली बॅच जॉईन करायच्या संदर्भात मी तुम्हाला त्याबद्दल सगळं सांगणार आहे. आणि याच्यानंतरचा आपला टॉपिक राहणार आहे डिस्काउंट. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. डिस्काउंटवर आपण पूर्ण अतिशय डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत. तर धन्यवाद, थँक्यू.